काही ठळक घडामोडी. एका प्रसिद्ध दिग्दर्शकाला आणि त्यांच्या कुटुंबियांना वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन करून त्यांच्याशी आवर्त भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर या दिग्दर्शकाने पोलीस ठाणे गाठले. ज्या नंबरवरून कॉल येत होता त्या नंबरचा शोध घेऊन त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले असता अंधेरी येथे राहणाऱ्या आणि मासेमारी हा व्यवसाय करणाऱ्या मंगेश सुतारे याचा नंबर असल्याचे समजले. मात्र ते हा नंबर कधीच घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर वोडाफोन कंपनीचे प्रतिनिधी असलेल्या आणि या घटनेतील आरोपी असलेल्या राहुल कुमार टिळकधारी दुबे यांना या संदर्भात चौकशी केली. कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची फसवणूक करून त्यांचे नावावर 2 ते 3 सिम कार्ड काढत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यापैकी एक सिम कार्ड ग्राहकाला देऊन उरलेले सिम कार्ड त्यांनी लोन रिकव्हरी करणाऱ्या टेलिकॉल सेंटर सिटीजन कॅपिटल या कंपनीला दिल्याचे सांगितले. त्यानंतर ऋण रिकव्हरी टेलिकॉल सेंटर सिटीजन कॅपिटल येथे ठाणे पोलिसांनी छापा टाकून मीरा भाईंदर येथे राहणारा 29 वर्षीय आरोपी शुभम ओझा आणि मीरा रोड येथे राहणाऱ्या 33 वर्षीय अमित पाठक याला अटक केली. ही लोन रिकव्हरी कंपनी साईल्स फायनान्स, कोटक बँक, IDFC फर्स्ट बँक यांच्या रिकव्हरीसाठी देखील काम करते. मात्र प्रसिद्ध दिग्दर्शक यांनी कोणतेही लोन घेतले नसतानाही त्यांना फोन केले तसेच आवर्त भाषेत शिवीगाळ करून त्यांच्याशी अश्लील वर्तन केल्याने या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या कंपनीला वोडाफोन कंपनीकडून काही सिम कार्ड हवे होते. मात्र वोडाफोन कंपनीने सिम कार्ड देण्यास काही कारणास्तव नकार दिल्याने या कंपनीने सिम कार्ड मिळवण्याचा दुसरा पर्याय वापरला असावा असा अंदाज देखील पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपींकडून कॉम्प्युटरमधील 4 SSD हार्ड डिस्क, एक GSM गेटवे, एक TP लिंक कंपनीचा 24 पोर्ट स्विच, एक राउटर, 3 मोबाईल असा एकूण 77,300 रुपये किमतीचा माल हस्तगत केला आहे. ठाण्याच्या तीनाथ नाका परिसरात असलेल्या वन विभागाची संरक्षक भिंत जमीन खचल्याने पडल्याची घटना काल दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. ही संरक्षक भिंत अंदाजे 80 ते 90 फूट लांब आणि 60 ते 70 फूट उंच असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी देखील येथील 2 मोठी झाडे पडली आहेत. तीनाथ नाका परिसरात वन विभागाचे जुने कार्यालय आहे. काल दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास येथे एका विकासकाचे काम सुरू असून त्याला लागून असलेली वन विभागाची 70 फूट उंच असलेली संरक्षक भिंत पडल्याची घटना घडली आहे. यात येथील 2 मोठे वृक्षही पडल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे परिमंडळ उपायुक्त, नौपाडा कोपरी प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी एक पिकअप व्हॅनसह घटनास्थळी दाखल झाले. तसेच वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संरक्षक भिंत कोसळल्याने येथील जमिनी खचली आहे. त्यामुळे येथील वन विभागाच्या वसाहतीला देखील धोका निर्माण झाला आहे. त्यानुसार वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही वसाहत लवकरात लवकर रिकामी करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथील भिंतीलगत धोकापट्टी बांधून बॅरिकेडिंग केले आहे. अनुसूचित जमातीच्या जागा रिक्त केलेल्या व सेवा संरक्षित असलेल्या तसेच आदिसंख्या पदावर वर्ग केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेतील तांत्रिक खंड वगळावे आणि अनुसूचित क्षेत्रातील नामसदृशाचा फायदा घेणाऱ्या बोगस आदिवासींच्या जात वैधता प्रमाणपत्राची विशेष चौकशी समितीमार्फत करावी या व इतर मागण्यांसाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स फॉर ह्युमन या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृहासमोर 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांना या मागण्याचे निवेदन दिले आहे. कोर्ट नाका येथील या उपोषणात अप्रोच्या येथील ठाणे जिल्हा शाखेचे जिल्हा अध्यक्ष नरेश खापरे, महिला अध्यक्ष रेखा पाटील, इतर पदाधिकाऱ्यांनी आणि संबंधित त्रस्त कर्मचारी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावेळी या लाक्षणिक उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. अनुसूचित जमातीचे असल जात प्रमाणपत्र तपासणीचे समितीने अवैध ठरवण्यात आल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाच्या 21 डिसेंबर 2019च्या शासन निर्णयाने त्यांना नियमबाह्य आदिसंख्या पदावर वर्ग केले. या आदिसंख्या पदावर वर्ग केलेल्या कर्मचाऱ्यांना सेवा विषयक व सेवानिवृत्ती विषयक लाभ देण्याचा निर्णय शासनाने 14 डिसेंबर 2022 रोजी घेतला. तथापि या निर्णयात
1 दिवसाचा तांत्रिक खंड दिल्यामुळे अनेक विभाग वेतनवाढ व वेतनवाढीसह सेवानिवृत्तीविषयक लाभ देण्यात टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे शासनाच्या या कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ देण्याच्या निर्णयात स्पष्टता येण्याकरिता तांत्रिक खंड वगळण्याचा, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा, तसेच अधिसंख्य पदावर वर्ग कर्मचाऱ्यांना 10 सप्टेंबर 2001च्या वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सर्व सेवाविषयक लाभ मंजूर करण्यासाठी शुद्धीपत्रक काढण्यात यावे. शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 4.2 नुसार अद्यापि ज्या विभागातील सेवा समाप्त कर्मचाऱ्यांना सेवेत घेतले नाहीत त्यांना त्वरित अधिसंख्य पदाचे आदेश देऊन सेवेत घेण्यात यावेत, ही प्रमुख मागणी यावेळी अप्रोने केली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्याच्या वागळेछेड पडवळनगर भागातील शिवनेरी सोसायटीच्या बाजूला असलेल्या अजिंक्य तारा या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरील रूमच्या हॉलमधील प्लास्टरचा काही भाग पडल्याची घटना सकाळी 8च्या सुमारास घडली. या 2 वर्षीय स्मित पवार याच्या पायाला दुखापत झाली आहे. काल सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अजिंक्य तारा सोसायटीच्या 3ऱ्या मजल्यावरील संदेश पवार यांच्या रूमच्या हॉलमधील छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना घडली. यावेळी घरात असलेल्या त्यांच्या 2 वर्षीय स्मित पवार याच्या पायावर काही भाग कोसळला. त्यात त्याच्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाले. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. तळ अधिक 4 मजल्याची ही इमारत असून 35 ते 40 वर्ष जुनी आहे. ही इमारत C2B या गटात मोडत असून ती दुरुस्ती करता येण्यासारखी आहे. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मागील महिन्याभरात याच रुग्णालयात नवजात 21 बालके दगावल्याची माहिती समोर आली. त्यामुळे रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना आज उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेऊन याचा जाब विचारला. ज्यांच्या गलथान कारभारामुळे ही घटना घडली त्या अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस यांना निलंबित करण्याची मागणी यावेळी जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी केले. महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जून महिन्यात तब्बल 21 नवजात बालकांचा मृत्यू झालाय. या प्रकरणाचा अहवाल तयार करण्यात आलाय. त्यानुसार पुढील कारवाई निश्चित करण्यात आली आहे. परंतु मृत्यू पावलेल्या नवजात बालकांचे वजन हे 1.5 किलोपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र दरम्यान या घटनेची दखल घेत आज उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कळवा रुग्णालयात धडक दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉक्टर राकेश बारोट, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर यांच्यासोबत चर्चा करताना दोषींवर निलंबनाची कारवाईची मागणी केली. वारंवार मृत्यू होण्याची कारणं काय, रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात, खासगी संस्थांच्या माध्यमातून रुग्णालयाचा कारभार कशासाठी चालवला जातो, रुग्णसंख्या
वाढत असताना रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सज्ज असते का, असे अनेक सवाल यावेळी उपस्थित करण्यात आले. औषधांचा देखील रुग्णालयात तुटवडा असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. रुग्णालयात मोफत तपासण्या केल्या जात असतील त्याचे फलक रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर लावणे अपेक्षित आहे. रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत असेल तर जे चॅरिटीवर रुग्णालय सुरू आहेत त्यांच्याकडे रुग्णांना पाठवण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा विविध स्वरूपाच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. यापुढे अशा प्रकारच्या तक्रारी येणार नाही याची काळजी घेतली जावी, परंतु भविष्यात अशा तक्रारी आल्या तर पक्षाच्या वतीने कठोर पावले उचलली जातील असा इशाराही यावेळी दिघे यांनी दिलाय. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.